बरणे नॉ सेकंड एंडला विशाल घोटकर हे दोन खेळाडू. अजून आपण जर पाहिलं तर आक्रमण करावं लागेल. एक चौकार तो नशिबाने मिळाला मागच्या बॉलवरती. बॅकवर्ड क्षेत्राकडे थोडी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. चला अधिकचा वेळ घ्यायचा नाही. पेट संघाला सूचना असेल आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. हलकीशी कडा लागली आणि बॉल चालला विकेट किपर सोहेलच्या हातामध्ये. एज अँड टेकन गॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात. अजून एक धक्का बसला. सलामीवीर परशुराम साठे चाललाय डगआउटच्या आश्रयाला. तिसरा खेळाडू बाद झालाय 6 या धावसंख्येवरती. प्रचंड आपण पाहिलं बॅकफुटला चालला बोनकोडे 11 बोनकोडे हा संघ. या मॅचच्या दरम्यान दबाव आता पूर्णपणे राहील बोनकोडे संघावरती कारण टार्गेट मोठा आहे आणि मोठाच कदाचित त्या ठिकाणी समोर पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आक्रमण झालं असतं तर कदाचित हा संघ थोडा पुढे आला असं होतं. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जशी पार्टनरशिप पहिल्या इनिंगमध्ये अविनाश वास्कर त्याच्याबरोबरने तन्वीर शेखमध्ये झाली तशी भागीदारी आता करावी लागेल. टीट फॉर टॅट जशाचं प्रत्युत्तर तुम्हाला द्यावं लागेल. मैदानामध्ये पेट संघाच्या गोलंदाजांच्या विरोधात आक्रमण करावे लागतील. आज अरबाज टीममध्ये नाही आहे. शहबाजवरती पहिल्या षटकात जबाबदारी आली. स्विच चिटचा प्रयत्न होता परंतु बॉल सोडला त्या ठिकाणी फलंदाजाने. आणि बघा हा बॉल वाईड लाईनच्या आतून ट्रॅव्हल झाला पंचाने सांगितलं त्यामुळे डॉट बॉल घोषित केलाय. पहिला दुष्काळचा 13वा महिना असंही म्हणायला हरकत नाही कारण धावा कमी आहेत. त्यामध्ये आणखीन एक डॉट बॉल खेळत असताना फलंदाज त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला स्वतः कॅप्टन विघ्नेश पाटील हा खेळाडू. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये फक्त 6 खेळाडू बाद झाले 3. याही वेळेला कही पे निगाह है कही पे निशाणा. बॉलच्या लाईनमध्येच नव्हते त्या ठिकाणी विघ्नेश पाटील कारण लेफ्टी बॉलर आहे. त्याचा बॉल थोडा स्विंग होतोय. त्या स्विंगच्या आगेच तुम्हाला थोडा अक्रॉस द लाईन खेळावं लागेल आणि इथे आपण पाहिला पायांची तर कोणत्याही प्रकारची हालचाल नव्हती आणि अशा परिस्थितीला मात्र आणखीन एक डॉट बॉल खेळत असताना विघ्नेश पाटील हा फलंदाज दबाव पूर्णपणे बोनकोडे 11 बोनकोडे या संघावरती. मी मगाशी सांगितलं का तर माजी खासदार ट्रॉफीमध्ये जो अप्रोच त्याने दाखवला होता गोठेकर संघाच्या अगेन्स्ट 38 धावा डिपेंड करून दाखवल्या. स्वप्नील डांगे हा खेळाडू चर्चेमध्ये राहिला. त्याने 5 झेल टिपल्या कव्हरच्या दिशेने. तो खेळाडू त्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला. असाच अप्रोच तुम्हाला या मॅचमध्ये दाखवावा लागेल. इथे पायांच्या हालचाली पण तो बॉल मागे घेतलाय. थोडंसं आपण लेंथ कमी करताना पाहिलं त्या ठिकाणी जिशानला आणि पुन्हा एकदा फिंगर रोल झाले. बॉल टप्पा परत मात्र चालला विकेट किपरच्या हातामध्ये. समोर आपण पाहता या ठिकाणी पॉईंट क्षेत्रामध्ये एक फिल्डर उभा आहे सलमान शेख. त्याने मागचा झेल टिपला होता. चांगला झेल त्याने पॉईंटला टिपला होता. मागच्या ओव्हरमध्ये फ्लाय स्लिपला त्याने झेल टिपला होता परशुराम साठे यांचा. यावेळेला इनसाइड आउट बॅकफुटला गेल्या मात्र आपण पाहिला हा फटका सजवलाय जरूर. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी शहबाज शेख. लॉंग ऑफ मधून धावून आले. एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपत असताना मात्र आणखीन एक धक्का दिला विघ्नेशच्या स्वरूपात टीम बोनकोडे 11 बोनकोडे संघाला. सहाचा आकडा अजूनपर्यंत मात्र ओलांडता आलेला नाहीये बोनकोडे 11 बोनकोडे संघाला. हा 4था खेळाडू बाद झालाय आणि जर का आणखीन एक डॉट बॉल टाकला या ओव्हरमध्ये जिशान शेखने तर कदाचित या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक ठरेल जिशान शेख या खेळाडूचं. 9का खेळाडू ज्याचा मी मगाशी उल्लेख केला स्वप्नील डांगे क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रचंड अडचणी आता वाढल्यात बोनकोडे 11 बोनकोडे संघाच्या वाट्याला. टार्गेट 65चं होतं. सुरुवात चांगली केली होती मागच्या इनिंगमध्ये बोनकोडे संघाने. सलामीवीर खेळाडू झटपट बाद केले. सोहेलला बाद केला बंटीला बाद केला आणि त्यानंतर मैदानाकडे आला अविनाश आणि तन्वीर. या दोघांनी मात्र पाय रोवून उभे राहिले आणि चांगली भागीदारी आपल्या संघासाठी केली. त्याचा फायदा मात्र झाला. पेट संघाला आता धावा रोखत असताना मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा खर्च केल्या. गडी बाद केले 4. 9का फलंदाज 6व्या क्रमांकावर त्याला स्वप्नील डांगे स्ट्राईक एंडला. बॅकफुटला आले दिशा दिली आणि इथे आपण पाहता स्पर्धेचं पहिलं मेडन षटक टाकलंय. क्या बात आहे. जिशान शेखने 2 विकेट काढले आणि मेडन षटक टाकत असताना पुन्हा एकदा एक वेगळा कारनामा या स्पर्धेमध्ये या मैदानावरती प्रस्थापित केलाय.
जिशान शेख या गोलंदाजाने 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा धाव फलकावरती लागल्या. 4 खेळाडू बाद, फक्त आणि फक्त 6 धावा.